श्रीराम नमस्कार. आज 26 मार्च 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 94. अक्षर ब्रह्मयोग या योगामध्ये आत्मरूपी देह धारण केलेले भगवान श्रीकृष्ण नारायण आणि सर्वसामान्य लोकांचा मनामध्ये जे प्रश्न उत्पन्न होतात त्या प्रश्नांचं उत्तर मागणारा, मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांचं निरसन कसं होईल याच्यासाठी भगवंतासमोर त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी म्हणून बसलेल्या अर्जुनाला आणि भगवंत नारायण त्यांना उपदेश करत आहेत. आता हे एवढं म्हटल्यानंतर कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की इथं युद्धभूमीवरती हे सगळं चालू आहे आणि असं कसं. पहिल्यापासून सांगतोय, अर्जुन हा महाबुद्धिवान होता, तरी भगवंताची लीला, भगवंताच्या इच्छेने भगवंतानी जो अर्जुनामध्ये वैचारिकतेचा भ्रम निर्माण केला होता, ही पुढं जीवन जगताना मनुष्याला जे प्रश्न उत्पन्न होणार आहेत आणि कदाचित त्याची उत्तरं तेव्हा त्यांच्याकडे नसतील असं भगवंतानी तेव्हा विचार केलेला असावा. आणि म्हणूनच अर्जुनाकरवी हे सर्व प्रश्न भगवंत विचारून घेत आहेत आणि त्याची उत्तरं हे परमात्माचा अंश, परमात्मा रूप, परमात्मा स्वरूप असे भगवान श्रीकृष्ण देत आहेत. जीवनामध्ये जेव्हा एखादी अधिकारी व्यक्ती आपल्याला काही गोष्टी सांगते, अधिकारी व्यक्ती म्हटलं मी, वयाने मोठं असणं वेगळं आणि अधिकाराने मोठं असणं वेगळं. ज्ञानेश्वर माऊली वयाने लहान होते पण अधिकाराने श्रेष्ठ होते, मोठे होते. आणि नेहमी आपलं मस्तक, आपलं शीर हे जे ज्ञानी पुरुष, ज्ञानाने जे वयस्कर असते, ज्ञानाने जे श्रेष्ठ असते, त्यांच्याच समोर नतमस्तक व्हावं. केवळ वय मोठं आहे, वयाने मोठं आहे म्हणून नतमस्तक जर झालं आणि ती आशीर्वाद देणारी व्यक्ती जर व्याभिचारी असेल तर तसे गुण, तसा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून वयसुद्धा, मोठेपणसुद्धा हे ज्ञानाने पाहिलं जावं. भगवंतांनी अर्जुनाला इथपर्यंत अगदी पहिल्या योगापासून अर्जुन विषाद योग, सांख्य योग, जे जे योग झाले त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी मनुष्याने जीवनात सोडायला हव्यात किंवा ज्या गोष्टी भगवंतानी प्रदान केलेल्या आहेत त्या गोष्टी कशा जपल्या पाहिजेत किंवा त्याचा कसा उपयोग केला पाहिजे हे आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. इंद्रिय भगवंतानीच दिली, बुद्धी भगवंतानीच दिली. फक्त या सर्वांचा उपयोग कसा व्हावा, कसा करावा याच्यासाठी सुबुद्धी आणि कुबुद्धी ती सुद्धा भगवंतानीच दिली. फक्त वैचारिकता जी आहे त्या बुद्धीतून उत्पन्न होणारे जे विचार आहेत
हे प्रत्येक देहाचे हे वेगवेगळे असतात. आणि शेवटी भगवंत प्राप्ती हाच मूळ उद्देश प्रत्येकाने मनात ठेवायला हवा. आणि हे करताना मनामध्ये कुठल्या शंका नसाव्या. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शंकाच इतक्या असतात की तो भगवंत प्राप्तीपर्यंत जाऊच शकत नाही. हे इथं सांगायचं कारण असं की अक्षर ब्रह्म योगामध्ये जेव्हा मनुष्याचा देह जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होतो किंवा पुढच्या जन्माच्या जन्म मृत्यू या चक्रात अडकतो, त्याचं वर्णन भगवंत श्रीकृष्णाने केलेलं आहे. ते ऐकण्या अगोदर आपण आत्तापर्यंत काय पाहिलं, भगवंतांनी अर्जुनाला कुठल्या पायरीपर्यंत आणून ठेवलेला आहे, ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. नेहमी एक प्रश्न अध्यात्मामध्ये स्वाध्यायामध्ये विचारला जातो की ज्याच्यावर अगदी रोज म्हणलात तरी चालेल, चर्चा होत असते. गुरुचरित्र कोणी वाचावं, अमुक अमुक यांचं वाचू का नको. कालच एक ताई माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनी हा प्रश्न विचारला, वाचावं का. मी त्यांना प्रश्न विचारला, भगवंतावरती विश्वास आहे का. आहे म्हणाल, मग वाचा. जीवनात आपण काय शिकतो, विद्यापीठात जाऊन नुसती पदवी घेतली म्हणजे आपण हुशार असं होत नाही. ज्ञान प्राप्त केलं, त्याचा एक कागद मिळाला की ज्याला डिग्री म्हणतात, ती घेतल्यावर सर्व प्राप्त झाली असं नाही आहे. त्याचं आचरण किती करता, जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचं आचरण किती होतं हे महत्त्वाचं आहे. मनुष्य भगवंताची सेवा करताना सुद्धा विचारात पडतो, मी अमुक केले तर चालेल का, अमुक स्तोत्र वाचलं तर चालेल का, अमुक ग्रंथ वाचला तर चालेल का. आणि आता दत्तात्रयांचं तर म्हणजे सर्वसाधारण कॉमनच झालंय, वाचावं का न वाचावं. ज्या भगवंतानी हा देह दिला, ज्या परमात्म्यानी हा जो देह दिलेला आहे, आणि हा देह देतानाच हा आपला देह म्हणजे भाड्याचं घर आहे, जे प्रत्येकाला एक ना एक दिवस मोकळं करायचं आहे. ज्यांनी दिलंय त्यालाच ते परत करायचं आहे. आणि मग जे त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये शंका नसावी, आणि जसं दिलंय तसं स्वीकाराची पण तयारी हवी. एखाद्या भगिनीला जे बाळ जन्माला येतं त्याच्यात काही व्यंग असतो, आणि मग पुढं जन्मभर त्या भगिनीला त्याचं संगोपन करायला लागतं. पण हे भगवंताने दिलं, ती आई त्या बाळाला बाजूला करू शकते का, नाही करू शकत. मग त्यांनी जे दिलेलं आहे हे काहीतरी कारणाने माझ्या झोळीत टाकलेलं आहे, त्याचा मनुष्याने विचार करायला हवा. मग तो रोग असो किंवा भोग असो, कुठंतरी गफलत झाली आणि जर ती शोधता आली नाही तर ही भगवंतानी केलेली योग्य कृती आहे, एवढा भगवंतावरती विश्वास हवा. पण त्याच्यामध्ये मनुष्य स्वतःला ठेवायला जातो, मी वाचावं की नाही, मी करावं की नाही, माझ्या मनावर शरीरावर त्याचे परिणाम होतील का. म्हणजे ज्या भगवंतानी उत्पत्ती केली त्याच्यावरतीच संशय घेण्यासारखा आहे.
आता गुरुचरित्राचा विषय हे भगवद्गीतेला धरून आहे म्हणून हा विषय बोलतोय. टेंबेस्वामींनी माता भगिनींनी वाचण्यासाठी गुरुचरित्र वेगळं लिहिलं आहे. ते का लिहिलं आहे याचा कधी कोणी विचार करत नाही. प्रत्येक जण जर विचारलं तर त्याच्यावर सांगून मोकळे होतात. जनन मार्गावर परिणाम होतो, रजस्रावावरती परिणाम होतो, बस एवढं सांगून मोकळे होतात. पण काही उच्चार हे स्त्रियांनी करू नयेत असं शास्त्रांनी पण सांगितलेलं आहे. पण तरी ते होतात. आणि मग जर ते झाले तर त्याचा शरीरावर परिणाम झाला तर तो आपण भोगायला हवा. पण मुळात गोष्ट अशी आहे की ज्या भगवंताचं, ज्या परमात्म्याची सेवा आपण करत असतो त्याच्या बाबतीत कधी संशय नसावा. जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नशिबामध्ये, तुमच्या प्रारब्धामध्ये अमुक अमुक समयी अपघात लिहिलेला असेल, भाजणं लिहिलेलं असेल, घसरणं लिहिलं असेल किंवा अगदी मंत्रिपद मिळणं लिहिलं असेल तर ते तुम्हाला प्राप्त हे होतंच. कारण ते त्यांनी अगोदर नियतीने ठरवून ठेवलेलं आहे. मग हे जर ठरवून ठेवलेलं आहे आणि भगवंत आपला सांभाळ करत आहे, गुरु आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तर एवढं सर्व असताना मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतं कामा नयेत की अमुक वाचल्यावर काय होईल आणि तमुक वाचल्यावर काय होईल. इतकी सोपी गोष्ट आहे. नदी किती घाण असो किंवा पवित्र असो किंवा स्वच्छ असो, असं धरून चालू आपण पुण्यात राहतो. मुळा मोठ्या नदी जर बघायला गेलं आणि कोणाला सांगितलं जा त्या मुळा मोठ्यामध्ये जा आणि त्याचं ओंजळभर पाणी पी, तो म्हणेल मूर्ख आहेस का? दुनियाभरची घाण त्या मुळा मोठ्या नदीमध्ये सोडलेली आहे आणि ते तुम्ही मला प्यायला सांगता का? पण हीच गोष्ट नर्मदेच्या बाबतीत झाली तर तो म्हणेल एक ओंजळ काय, मी 10 ओंजळी पाणी पितो, इतकी पवित्र आहे. म्हणजेच काय, या जगतामध्ये जशी वाईट विचाराची, वैचारिकतेची कृती करणारी माणसं आहेत, तसंच चांगली माणसं, भक्तिभावाने जाणारी पवित्र माणसं सुद्धा आहेत. पण जसे मग मुळा मोठा असो, नर्मदा असो, गंगा नदी असो किंवा अजून कुठली असो, शेवटी या सर्व नद्या येऊन मिळतात त्या सागराला. आणि जेव्हा त्या सागराला मिळतात तेव्हा त्यांचं अस्तित्व जिथं मिळतात तिथं संपतं. मग तिथं त्याचा समुद्र होतो, ती नदी राहत नाही. आणि तिथं असं म्हणता येत नाही की ही नर्मदा आहे. तो सागर स्वरूप बदलतं. म्हणजे मनुष्य जसा कर्म त्याचं करत असतो, जशी त्याची वैचारिकता असते, मग तो वाईट असो किंवा चांगला असो, अपवित्र असो किंवा पवित्र असो, शेवटी मिळणारं स्टेशन जे शेवटचं आहे ते आहे भगवंत, हा परमात्मा. आणि ह्या परमात्म्यापाशी जे येतो तो परमात्मा त्याचं विघटन करतो, नको त्याला परत बाहेर फेकतो. समुद्र बघा, घाण असेल ना तर ते आपण फेकतो, पण सकाळी बघितलं तर ती किनाऱ्यावर आलेली असते. म्हणजे नको ते बरोबर तो बाहेर फेकतो. म्हणजेच काय की मनुष्य जीवनात याला जन्म मृत्यू असं म्हटलं जातं. आणि जे पवित्र आहे, जे भगवंताला मान्य आहे, तो ते स्वतःजवळ ठेवून घेतो, म्हणजे तो भगवंतमय होतो. म्हणून आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंताची सेवा करताना, एखाद्या देवतेची सेवा करताना मनामध्ये कुठले विचार हे फक्त त्या भगवंताच्या शिवाय दुसरे येता कामा नये. यांनी माझ्या शरीरावर काय परिणाम होईल, यांनी माझ्या मनावर काय परिणाम होईल. आणि मनुष्य असा विचार करत नाही ह्याच्यातनं चांगला परिणाम काय होईल ना हा विचार करतो, पण वाईट परिणाम काय होईल हे जास्त वैचारिकतेमध्ये जाऊन स्वतःला अडकवून घेतो. दत्त महागुरु
ह्या दत्त महागुरूंबद्दल आपण जर असा संशय घेतला, मग माता असो भगिनी असो, कदाचित हे बोलणं काही जणांना पटणार नाही. पण तात्विकदृष्ट्या जर तुम्ही विचार केलात तर हा देह, हा पंचमहाभूताचा देह ज्या परमात्म्याने आज जन्माला घातलं त्याच्यामध्येच परत सोडायचा आहे. आणि मग तो सोडताना त्या भगवंतासाठी थोडं जर शारीरिक भोग तुम्हाला भोगायला लागले तर त्याच्यात वाईट ते काय? निदान जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन सेवा करायला मिळत नसेल तर निदान भगवंताने तुम्हाला जर हे भोग दिले तर त्या भगवंतासाठी ते भोग तुम्ही भोगा की. असं का नाही समजत की त्या भगवंतानी त्याची आठवण त्याला आपली झालेली आहे आणि माझ्याशी त्याला भाष्य करायचं आहे, म्हणून हे भगवंतानी मला भोग दिलेले आहेत. आणि आता जो वेळ मला मिळालेला आहे त्या वेळेमध्ये मी त्या भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न करेन. विषय नीट समजून घ्या, खूप गहन आहे. कुरुक्षेत्रावरती 2 सैन्य समोरासमोर उभे आहेत आणि तिथं त्या कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती, त्या व्यासपीठावर ही भगवद्गीता चालू आहे. अधर्मी पण तिथंच मिळणार आणि धर्माच्या बाजूने लढणारे सुद्धा तिथंच मिळणार. पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार गती प्राप्त करणार हे निश्चित होतं. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला तिथं सांगतात, इथपर्यंत सांगितलं पार्था, इथपर्यंत सांगितलं. प्रत्येक वेळी सांगतोय इंद्रियांवरती अंकुश हवा, मनावरती अंकुश हवा, मद मोह मत्सर माया अहंकार यांच्यावरती अंकुश हवा. संपवायला सांगितलेलं नाहीये, अंकुश हवा असं सांगितलेलं आहे. एखादा देशद्रोही असेल तर त्याच्या विरुद्ध लढायचा असेल तर तुमच्या मनामध्ये राग आणि आपल्या देशाबद्दल प्रेमभावना ही पाहिजेच. आणि तो राग देशासाठी समोरच्यावर व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या कृतीत या मदमोह मत्सर माया अहंकार याचा वापर करावा हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ते मनुष्याने समजून घ्यायला गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहता कामा नये. आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अशा जो गोष्टी ऐकतो, वैचारिकतामध्ये तो आणतो आणि त्याचं अनुकरण करतो आणि त्याला खात्री पटते की भगवंतांनी सांगितलेलंच योग्य आहे आणि त्याप्रमाणे त्याचं आचरण होतं, असा व्यक्तीला भगवंतांनी योगी म्हटलेलं आहे. असाच व्यक्ती हा भगवंताला प्रिय आहे. मग बाकीचे अप्रिय झाले का? तर बाकीचे अप्रिय नाही झाले, पण ते त्यांच्या प्रारब्धानुसार, त्यांच्या वैचारिकतेनुसार जन्म मरण या फेऱ्यामध्ये अडकलेले असतात. आणि एकदा भगवंतमय झालं की मग तुम्हाला मनुष्याचा राहत नाही. जेव्हा गुरु आश्रमामध्ये शिष्य शिक्षणासाठी जातो तेव्हा त्याला 5 ते 20 वर्ष असा काही कालावधी प्रत्येक शिक्षणाचा हा वेगवेगळा असायचा, त्याच्यामध्ये राहायला लागतं. आणि जसं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्या विद्यार्थ्याला गृहस्थ आश्रम हा धारण करायला लागतो. आणि गृहस्थ आश्रम धारण केला की त्याला समाजामध्ये असलेले ज्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, त्याच्यासाठी जो यज्ञ करायला लागतो तो यज्ञ करायचा अधिकार ह्या माणसाला मिळतो. ब्रह्मचारी म्हणजे मागच्या वेळी ब्रह्मचार्याची व्याख्या सांगितली की जो ब्रह्म जाणतो आणि त्याचं त्या ब्रह्माचं आचरण करतो, त्या ज्ञानाचं आचरण जो करतो तो ब्रह्मचारी आहे. आपण अधियोग, अधिदैवी योग
आणि अधियज्ञ हे पाहिलेलं आहे. त्यामुळे यज्ञ म्हणजे काय हे परत सांगायची मला इथं आवश्यकता वाटत नाही. आणि मग नंतर गृहस्थ आश्रम धारण केल्यानंतर संसारामधनं जेव्हा तो मुक्ततेकडे वानप्रस्थाश्रम आश्रम धारण करतो आणि परत त्या भगवंताकडे स्वतःला नेऊन ठेवतो. पण ही जी मधली गती आहे, मधली जे वर्तुळ आहे, हे त्याला पूर्ण हे करायलाच लागतं. आणि हे करताना संयम हा बाळगायला लागतो. आणि मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, जर मनुष्याने जीवनामध्ये विचार करणं जर सोडलं तर तो जास्त माझ्याजवळ येईल. मग अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न पडतो की केशवा, तू हे जे सगळं सांगतोयस हे इथपर्यंत मला 10 वेळा तू सांगितलंस, प्रत्येक भागामध्ये तेच 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 सांगतोयस आणि ते माझ्यामध्ये रुजवतोयस, ते माझ्यात रुजलेलं आहे. आणि आता ह्या विचारांवरती तू आलेला आहेस की जो विचार करतो तोही जवळ, नाही करतो तोही जवळ. हे असं कसं? तू कोड्यात बोलू नकोस, जे काय असेल ते स्पष्ट सांग. आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, योगी असणं वेगळं आणि योग्यासारखं वागणं वेगळं. योगी असणं म्हणजे त्यांनी ते गुण स्वीकार केलेले आहेत, आणि योग्यासारखं वागणं म्हणजे त्यांनी ते गुण तात्पुरते स्वीकार केलेले आहेत. म्हणजे पहिला योगी जो असतो हा विचाराने वागणारा असतो, आणि जो तात्पुरते गुण धारण करतो तो अविचारी असतो. पण त्या अविचारामध्ये सुद्धा तो भगवंतापर्यंत येऊन पोचतो. आपण नाटकामध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये बघतो की खलनायकाचं काम करणारा अविचारी असतो, पण तो तात्पुरतं चेहऱ्यावर असं दाखवतो मी किती सात्विक आहे. रावणाचंच उदाहरण बघा. जेव्हा साधूचा वेश घेतला तेव्हा सीताहरण झालं. म्हणजे तात्पुरती वैचारिकता बदलली. आणि जर तात्पुरती वैचारिकता बदलली तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला असं वाटतं की भगवंतांनी आपल्याला सहाय्य केलं, आणि इथंच माणूस फसतो. जे योग्याचे, संन्यासाचे हल्ली जे महाराज बनून फिरतात, मी असं करतो, मी तसं करतो, हे जे बुरखे आहेत, हे अविचाराचे जे बुरखे आहेत, हे घालून जे वावरत आहेत, यांच्या सुद्धा जवळ परमेश्वर जातो. कारण त्याची परीक्षा त्यांची तोच घेत असतो. किती पातळी गाठतात हे भगवंत पाहत असतात. आणि त्या माणसाला वाटत असतं की हे मीच करतोय. आणि मग ज्या दिवशी बुरखा फाडला जातो त्या दिवशी समाज काय करतो हे आपण सध्या पाहत असतो. पण जो विचारी आहे, जे रामदास स्वामींसारखे आहेत, तुकाराम महाराजांसारखे आहेत, यांचं आचरण बघा. यांनी कधी संपत्ती जमा केली नाही, यांनी कधी भक्तजन जमा केले नाही, भक्तजन तिथपर्यंत गेलेले आहेत. यांच्या विचाराची, ज्ञानाची जी संपत्ती होती त्याचं कारण, ती का ताकद होती? कारण आचरण शुद्ध होतं. आणि जिचं आचरण शुद्ध नसतं तिथं सगळा देखावा असतो. आणि मग तिथं दांभिक माणसं जास्त जमा होतात आणि तिथंही या भगवंताला लक्ष ठेवायला लागतं. म्हणतो अर्जुनाला सांगतोय, जेवढी विचारी माणसांना सुद्धा माझ्याकडं मला जास्त बघायला लागत नाही, पण अविचार माणसांकडे जास्त बघायला लागतं. वर्गात बघा,
जो मुलगा दंगा करतो त्याच्याकडं शिक्षकांचं लक्ष जास्त असतं, आणि जो व्यवस्थित असतो त्यांच्याकडं शिक्षक बघत सुद्धा नाहीत. पण दंगा करणाऱ्याकडं नजर ठेवून असतात की काय करतोय, काय करतोय. तसं इथं भगवंत प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक देहाकडे, काय म्हटलं मी, प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक देहाकडे हा नजर लावून बसलेला आहे. मग एवढ्या जनसंख्येमध्ये परमेश्वराचं माझ्याकडे लक्ष आहे का, आपण खात्री कशी पटवून घेणार. मग कर काहीतरी उद्योग म्हणजे कळेल. हे सांगायचं कारण असं आहे की भगवंताला आपण ओळखलं नाही तर त्या भगवद्गीतेचा अभ्यास करून सुद्धा काही उपयोग नाही. आणि या योगामध्ये, अक्षर ब्रह्म योगामध्ये, भगवंताने अर्जुनाला हे सांगितलेलं आहे की जो मला ओळखतो आणि जर मला ओळखलं तो फक्त मलाच भजणार, हे मला नक्की माहिती आहे. असाच व्यक्ती, अशीच व्यक्ती माझ्याजवळ येण्याच्या योग्यतेची आहे. कदाचित हा वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, म्हणजे काय, म्हणजे सगळं हे सगळं भगवान श्रीकृष्णाने टर्म्स अँड कंडिशन टाकल्या असं होईल. तर तसं नाही आहे. न सांगता एखाद्याला सांगितलं ना आपण, आई जशी मुलाला सांगते की तुला हा लाडू देईन, पण तू अमुक अमुक आधी अभ्यास केलास, व्यवस्थित वागलास, शांत बसलास, पर्वचा म्हटलास, तर मी तुला लाडू देईन. आणि मग तो मुलगा त्या एका लाडवासाठी सर्व गोष्टी करतो आणि मग हळूहळू त्याला ती सवय लागते. लक्षात घ्या, भगवंत श्रीकृष्णांनी काय सांगितलंय, माझी प्राप्ती करायची असेल तर ह्या गोष्टी स्वीकारायलाच लागतील. मद, मोह, मत्सर, माया, अहंकार ह्याच्यावरती नियंत्रण हे आणायलाच लागेल. दश इंद्रियांवरती नियंत्रण हे आणायलाच लागेल. आणि सुबुद्धी आणि कुबुद्धीमध्ये तुला सुबुद्धीच वापरायला लागेल. सुबुद्धी वापरली तरच तुला कळेल की कुबुद्धी काय आहे. पण फक्त जर कुबुद्धी वापरलीस तर तुला कळणार नाही की सुबुद्धी काय आहे. म्हणून आधी तुझं आचरण बदल. आणि जी व्यक्ती आधी स्वतःत बदल करते, स्वतःच्या आचरणामध्ये बदल करते, ती भगवंताच्या जवळ लगेच जाते. किंवा दुसरं म्हणू शकतो की भगवंत त्याला आपलंसं करून घेतो. की मग सगळं तो मुलगा तसा शाण्यासारखा वागला की मग आई त्याला लाडू देते. मग जसा लाडू मिळाला की तसं तो मुलाचा दंगा परत चालू. आणि मग आई म्हणते की बघ, जोपर्यंत दिला नव्हताच तोपर्यंत असा शांत बसला होता, नंतर लगेच चालू झाला. पण हळूहळू त्या मुलाला कळायला लागतं की लाडू हा मोह आहे, आपलं आचरण व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा संस्कार जुन्या काळी घरांमध्ये मुलांवर व्हायचा, आमच्यावरही झालेला आहे. आता कितपत योग्य झालं आहे ते इतर सांगतील. पण ही गोष्ट दुर्दैवाने आज समाजामध्ये होत नाही. बाहेरनं लाडू रेडीमेड आणायचे आणि मुलांना द्यायचे, तर त्या मुलाला काय अप्रूप वाटणार, काहीच नाही. म्हणून नुसतं भगवंताच्या जवळ जायचं असेल तर आचरणामध्ये नाही, तर ते आचरण आपण स्वीकारायला हवं. जर पुढची पिढी योग्य तऱ्हेने तुम्हाला तयार करायची असेल तर स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जर तो स्वतःमध्ये बदल केला तरच पुढची पिढी ही व्यवस्थित होणार आहे, नाहीतर विनाश हा निश्चित आहे. पण इथं भगवंताने अर्जुनाला हे मार्ग अक्षर ब्रह्मयोगात श्लोक 22 ते 20 पर्यंत इथपर्यंत येऊन या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग नंतर आता उत्तरार्धात 24 ते 28 या श्लोकांमध्ये
जी व्यक्ती, ज्या व्यक्तीचं आचरण योग्य होतं आणि ज्या व्यक्तीचं आचरण अयोग्य होतं, हे कुठल्या गतीस प्राप्त होतात, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. ते पुढच्या भागात. श्रीराम.